गोंदिया जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रकोप पाहायला मिळत असून जिल्ह्यात आतापर्यंत मलेरियाचे 305, डेंग्यूचे 87 आणि चिकनगुनियाचे 51 रुग्ण आढळले। पावसाचे पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून जिल्ह्यातील नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले। कोणत्याही वैद्यकीय मदतीसाठी आरोग्य विभागाशी संपर्क करावा असेही प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले की आपल्याकडे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया याचे नक्कीच पेशंट्स आहेत। आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये आपल्याकडचे काही पॉप्युलेशन तेंदूपत्ता किंवा याच्यासाठी जात होतं, तर ते मायग्रेटरी पॉप्युलेशन जे आपल्याकडे जेव्हा वापस येत होतं तर त्या सगळ्यांना आपण RDK टेस्ट करून जे पॉझिटिव्ह निघाले असेल त्यांना आपण उपचारावर आणलं। हिवताप अधिकारी यांच्यातर्फे जे काही आपली टीम आहे त्यांची टीम आणि आरोग्य विभागाची जिल्हा परिषदची जी आपली टीम आहे त्या सर्वांनी त्याचं सर्वेक्षण केलेलं आहे। परंतु आता मात्र आपल्याकडे जे पेशंट निघत आहेत ते मात्र आता इन्फेक्शन आहे। आपल्याकडे मलेरियाचे साधारणतः 357 रुग्ण आहेत, 305 रुग्ण आहेत। त्यामध्ये PF चे 233 आणि 72 हे PVचे आहेत, डेंग्यूचे 87 आहेत आणि चिकनगुनियाचे 51 आहेत। यामध्ये एक मेन कारण हेच आहे की जे डबकी आहेत, पाण्याचे जे काही पाणी जिथे जमा होत आहे, स्वच्छता महत्त्वाची आहे। आपल्याकडे डबकी साचत आहे, गुरढोरांचे हे असे जिथे लोक हे पाणी पितात किंवा गावागावात जिथे डबक्या साचलेल्या आहेत ते सगळं साफ होणं अत्यंत गरजेचं आहे। घरोघरीसुद्धा लोकांच्या घरी कूलर्स आहेत, कुंड्या आहेत, टायर असतात ज्यामध्ये पाणी साचलं असते। त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जर आपण म्हणजे आरोग्य विभाग तर काम करतच आहेत, परंतु मला जनतेला, नागरिकांना पण एक विनंती राहील की त्यांनीसुद्धा स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। एक तर स्वतःची काळजी म्हणजे आपल्या घरी सगळं जे काही आपलं घर स्वच्छ ठेवावं, त्यानंतर मच्छरदाणीचा वापर करावा, दुसरं आजूबाजूचा जो परिसर आहे तो साफ ठेवावा, पाणी साचू देऊ नये आणि पाणी जर साचलेलं असेल तर त्यासाठी मलेरिया डिपार्टमेंट ऑलरेडी कारवाई करत आहेत। काही कुठे टेमिकॉस टाकत आहेत किंवा मग गप्पी मासे टाकत आहेत, परंतु त्याचप्रमाणे वेंट पाईप असतात आपल्या घरी, प्रत्येकाच्या घरी सेप्टिक ते आपले वेंट पाईप असतात, त्याला जाळी लावणे किंवा एक सुती कापड लावणे महत्त्वाचं आहे, कारण त्या आतमध्ये सेप्टिक टँकमध्ये डास अळ्या उत्पन्न होतात आणि त्याच्यापासून मग मलेरिया किंवा डेंग्यूचे डास निर्माण होतात। त्यामध्ये डेंग्यूसुद्धा आहे, डेंग्यूसुद्धा हा डासामुळे म्हणजे व्हायरल इन्फेक्शन आहे, पण तो पण डासामुळेच होणारा आजार आहे। त्याच्यामुळे आरोग्य विभाग तर काम करतेच, पण नागरिकांनीसुद्धा जे आम्ही जे काही आजपर्यंत जाहीर पेपरमध्ये किंवा गावागावात जे काही सर्वेलन्स ॲक्टिव्हिटी सुरू आहेत, सर्वेक्षण ॲक्टिव्हिटी सुरू आहेत, त्या सर्वांनी जर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन केलं तर नक्कीच आपण याला आळा घालू शकतो। यावर्षी थोडं मलेरियाचं प्रमाण जास्त आहे, पण आपण त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभाग तर तत्पर आहेच, पण नागरिकांनीसुद्धा यामध्ये सहभाग द्यावा एवढी नम्र विनंती। अजून सध्या तर तसा नाही आहे, कोणचा डेथ नाही आहे, केसेस मात्र निघत आहेत आपल्याकडे।